नमस्कार, मम्माज किचन कर्नाटका। आज मी बनवत आहे मिक्स व्हेजिटेरियन ग्रेव्ही। तर मी घेतलेली आहे बीन्स आणि फ्लावर, गवार आहे, गाजर आहे आणि हा दुधी आहे आणि हा आपला किचन किंग मसाला चवीनुसार आणि हे आपलं मीठ, मिरचू, हळद आणि कच्च्या दाण्याची पावडर, अद्रक लसूणचा पेस्ट आणि मी मोठा चिरून घेतलेला आहे। मी तुम्हाला दाखवलं नाही चिरलेला, डायरेक्ट भाजताना दाखवते। मीडियम साईजचे 3 कांदे मी चिरून भाजायला टाकले आहे, त्याच्यामध्येच 3 टमॅटो टाकलेले आहे आणि हे तेल तापायला ठेवलेले आहे। मी आता ह्याच्यामध्ये भाज्या आपल्या जे कापून धुवून पाणी निघून ठेवलेले आहे ते मी तळून घेणार आहे। म्हणजे भाजीला तळून आहे ना त्याची ग्रेव्ही बनवणार आहे आणि मी भाजीला तळून काढणार आहे आणि हा मसाल्याची ग्रेव्ही बनवून आणि तळलेली भाजी त्यात टाकणार आहे। तुम्ही बघत आहे ना, हे भाजीला मी आता सगळं चिरून घेऊन पाणी एकदम सुकून मग तेलामध्ये फ्राय करत आहे। आता ही आपली फ्राय होऊन काढली किंवा ह्या मसाल्यामध्येच मी सगळे टाकणार आहे। अद्रक लसूण, कोथिंबीर, मीठ, मिरची, हळद सगळं टाकून ह्याच्यात मी ग्रेव्ही बनवून तेलात फोडणी देऊन सनी आहे ना, मग नंतर वरून ते तळलेली भाजी टाकणार आहे आणि खूपच चव होते। तुम्ही ट्राय करून बघा आणि खायला खूप टेस्टी आणि चव पण छान येते त्याच्यामध्ये हा व्हिडिओ मी बनवत आहे। म्हणजे सुनाला बेबी गर्ल झालेली आहे म्हणून मी व्हिडिओ खूप लेट बनवत आहे। म्हणजे आता ती डिलिव्हरी झाली, मग तिच्या मम्मीकडे गेलेली आहे म्हणून थोडं मी तिला तकलीफ नको म्हणून मी स्टॉप करायला सांगितली ती व्हिडिओ। पण जेवढं होईल ती येतपर्यंत मी जेवढं छोटे व्हिडिओ बनवून टाकणार। मग जेव्हा ती आली की आमचे व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर आम्ही शेअर करणार। तुम्ही बघत आहे मी ह्यातच किचन किंग मसाला टाकत आहे। आता खूप छान होतं आणि आपली हे झालं आहे कांदा टमॅटो फ्राय। आता मी ह्यातच मसाला टाकून आहे ना मिक्सरला एकजीव करून घेणार आहे, मग नंतर डायरेक्ट तेलामध्ये फोडणी देणार आहे। मी बघत आहे मी ह्याला मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे। आता मी हे सगळे मसाले टाकणार आहे, सगळे मसाले टाकून एकजीव करून घेणार आहे वाटून। आणि आपली हे भाजी बघा फ्राय करून झालेली आहे आणि भाजीला मी तेल एकदम कमी घालणार आहे, का म्हणजे ह्या भाजीमध्ये तळल्यापर्यंत तेल निघतं ना, म्हणून मी हे बघा अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे। 4 चम्मच तेल घेतलेलं आहे लहान चमच्याने। मग हे भाजी टाकले की तेल सुटणार, मग थोडंच तेल टाका आणि हे भाजी जरूर ट्राय करा, खूपच छान होणार। जास्त मसाले नाही, जास्त मेहनत नाही। आपली भाजी चिरली आणि धुतली आणि तेलात फ्राय करून मसाले टाकून फोडणी दिली, भातासंगट पण छान लागेल, भाकर संगट आणि पोळी चपाती संगट पण खूपच छान लागेल। जरूर ट्राय करा। तेल माझं तापलेलं आहे, आता मी टाकत आहे फोडणीला कांदा, थोडासा कांदा टाकत आहे फोडणीला म्हणजे थोडा टेस्ट अजून लागतो। तुम्ही बघत आहे कांदा फ्राय झालेला आहे माझा। आता मी ह्यात मसाला टाकणार, ह्यातच मी पाणी पण टाकणार। तुम्ही बघत आहे आपली ग्रेव्ही झालेली आहे एकदम सुक्की, तेल सुटायला येत ना। आता मी ह्यात भाज्या टाकणार आहे। फिरून झालेली आहे भाजी एकदम व्यवस्थित। आता ह्याला मी 4 ते 5 मिनिट असं स्लो गॅसवर झाकून ठेवणार। तुम्ही बघत आहे आपली भाजी रेडी आहे। आता मी वरून कोथिंबीर टाकते। आपण म्हणतो ना मिक्स भाजी, आणि हे कोल्हापुरी, ह्याला जरा तडका दिला, लाल मिरची आणि तिखट लाल मिरच्या अख्ख्या मिळतील ना, ते टाकून तुम्ही फोडणी दिलं ना, हे डायरेक्ट भाजी होणार कोल्हापुरी स्पायसी। हे झाली आपली मिक्स व्हेजिटेरियन कोल्हापुरी। तुम्ही नाव द्या या ना द्या, पण हे मिक्स व्हेजिटेरियन पण झाली, हे कोल्हापुरी पण झाली। दिसायला छान आणि खायला कोल्हापुरी सून पण टेस्टी झालेली आहे।